गार्गी बेडवर येऊन बसली होती. आज ती खूप खुश होती. ऑफिसमध्ये कधी नव्हे ते आज मस्ती केली होती. शेखरने हर्षासोबत ओळख करून देऊन खूप छान केलं होतं. गार्गी लगेच तिच्यासोबत मिक्स झालेली होती आणि आज त्या दोघीं मिळूनच मस्ती करत होत्या. त्यात आणखी घरी आल्यावर अनुष्काने तिचं आवडीचं आईस्क्रीम तिला दिलेलं, त्यामुळे स्वारी जास्तच खुश होती. आता बेडवर बसून तिने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची बुक काढली. त्यात तिने सगळं नोट करून घेतलं होतं. क्लाससोबतच डेली लाईफमध्ये सुद्धा तिला प्रॅक्टिस करायची होती. त्यासाठी ती रोज इंग्लिश न्यूजपेपर वाचत होती, इंग्लिश न्यूज चॅनल बघत होती आणि मूवीजसुद्धा सगळ्या इंग्लिशमध्येच बघत होती. आता पण तिने इंटरनेट सुरू केलं आणि यूट्यूबवर एखादी हॉरर मूव्ही आहे का शोधू लागली. आतापर्यंत ती फक्त रोमॅन्टिक मूव्हीज बघत होती, पण आता काहीतरी वेगळं बघावं म्हणून हॉरर मूव्ही शोधत होती. बघता बघता तिची नजर द रिंग मूव्हीवर पडली. एक मुलगी पोस्टरवर दिसत होती. कदाचित जास्त हॉरर नसावी असा विचार करून तिने ती मूव्ही स्टार्ट केली. पण जसं पुढे बघत गेली ती जास्तच घाबरत गेली. ती त्या मूव्हीमध्ये एवढी गुंतली होती की जेव्हा त्या मूव्हीमधले भूत विहिरीतून बाहेर येत होतं तेव्हा हीच जोरात किंचाळली. पण मग लगेच तिने तोंडावर हात ठेवला आणि घाबरून इकडे तिकडे पाहिलं. कोणीच नव्हतं. मग तिने फोन बंद केला आणि डोक्यावर पांघरून घेऊन झोपली. इकडे राघव त्याच्या रूमचा दरवाजा उघडत होता. तेवढ्यात त्याला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं. मग त्याने तिच्या रूमकडे पाहिलं. दरवाजा बंद होता. पहिले तर त्याला जाऊन बघायची इच्छा झाली, पण मग त्याने विचार झटकला आणि आतमध्ये गेला. दुसऱ्या दिवशी राघवने मार्केटिंग डिपार्टमेंटची मीटिंग बोलवली होती, त्यामुळे गार्गीच्या सेक्शनमध्ये खूप जास्त गडबड होती. जानू, तुला इथं येऊन 1 महिनाच झाला आहे. या 1 महिन्यात काय काय केलं ते रेडी ठेव. बॉस कामाच्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. दर 3 महिन्यातून एकदा प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग ठेवतो आणि कोण किती काम करत ते बघतो. शिवाय आपण हेड ऑफिसवाले, त्यामुळे आपल्याकडे जास्त लक्ष असतं. सो तू पण आज रेडी राहा. जाम खडूस आहे आपला बॉस. हर्षा तिच्या फाईल चेक करत गार्गीला बोलत होती. इतका पण खडूस नाही, गार्गी मनातच बडबडली, पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला. हो, गार्गीने तिला होकार दिला. तेवढ्यातच पिऊनने सगळ्यांना मीटिंगमध्ये हजर राहायला सांगितलं. दोघी पण सोबतच मीटिंगमध्ये गेल्या. तो हॉल खूप मोठा होता. हर्षा सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात बसूया, म्हणजे बॉसचं लक्ष जाणार नाही, गार्गी विचार करत बोलली. मी पण तोच विचार करत होते, हर्षा डोळे मिचकावत बोलली आणि दोघी पण शेवटच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्या. थोड्याच वेळात पूर्ण हॉल भरला. प्रत्येकजण एकमेकांशी गप्पा मारत होतं. त्या गप्पांमधून टेन्शनच जास्त झळकत होतं. गार्गी मात्र सारखी जांभई देत होती. ए गार्गी, काय झालंय? तू जर असंच सारखं आळस देत बसली तर बॉस ओरडतील, हर्षा बोलली. सॉरी ग, रात्री झोप नाही झाली, गार्गी तोंड बारीक करत बोलली. का? कुठे गेली होती? हर्षाने तिला विचारलं. कुठेच गेले नव्हते. मूव्ही पाहिला, तेही हॉरर. फर्स्ट टाईम. पूर्ण रात्र विहीर आणि त्यातून येणारं ते भूतच दिसत होतं. कशीबशी रात्र काढली मी, गार्गी नाराजपणे बोलली. अगं मग बघायचं नाही, हर्षा हसत बोलली. माहीत नव्हतं एवढं घाबरेल ते. गार्गी ही थोडी हसली. तेवढ्यात अचानक सगळे शांत झाले आणि उठून उभे राहिले. गुड मॉर्निंग सर,
सगळे एकसाथ बोलले. गार्गी आणि हर्षा पण उठून उभ्या राहिल्या. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. त्याचा मॅग्नेटिक आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला तसं सगळे खाली बसले. हाय. आज बॉसचा सगळ्या लेडीजना मारण्याचा इरादा आहे की काय? हर्षा राघवकडे बघत गार्गीच्या कानात पुटपुटली. गार्गीने राघवकडे पाहिलं तर त्याने आज चक्क व्हाईट शर्ट घातला होता आणि त्यात तो जबरदस्त हॉट दिसत होता. तुझ्या त्या स्वराचे जबरदस्त मजे आहेत. हर्षा पुन्हा पुटपुटली. हर्षा शांत बस. सरांनी भाषण सुरू केले. गार्गी हळू आवाजात बोलली आणि हर्षा खुदकन हसली. अगं भाषण काय बोलते, एवढे भारी बोलतोय बघ तरी. एकदम असं ऐकतच राहावं वाटतं, हर्षा बोलली आणि त्याच वेळी गार्गीला जाणवलं की राघव तिच्याकडे रागात बघतोय. ती मनातच घाबरली आणि आता चुपचाप बसली. पण काही केल्या आळस काही जात नव्हता. सारखं हात तोंडावर जात होता. डोळे जड झाले होते. ती कसंबसं डोळे उघडे ठेवत होती. इकडे राघव प्रेझेंटेशनमध्ये मग्न होता, पण राहून त्याचं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या गार्गीकडे जात होतं आणि तिला आळस देताना बघून त्याला राग येत होता. तेवढंच कमी होतं की काय अजून ती शेजारच्या मुलीशी बोलताना पण त्याला दिसली. त्याने त्याचं प्रेझेंटेशन संपवलं आणि आता सगळ्या स्टाफला प्रश्न विचारू लागला. बऱ्याच लेडीज उगाच हात वर करून त्याच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत होत्या. ते सगळं बघून स्वरा मनातच तरफडत होती. खरंच यातील एखादी सुंदर मुलगी राघवच्या नजरेत भरेल की काय याची तिला भीती होती. गार्गी आणि हर्षा गप्प बसून पुढे चाललेलं सगळं बघत होत्या. गार्गी, तुला काय वाटतं, ही स्वरा आपल्या बॉसला सूट करते का? हर्षाने अचानक विचारलं. दिसायला छान आहे, स्टायलिश आहे, मॉडर्न आहे. शेवटी बॉसची चॉईस आहे, गार्गी म्हटली. काही चॉईस वगैरे काही नाही. ती पण मोठ्या घरातली आहे. 2 वर्षापूर्वी तिचे डॅडी ॲक्सिडेंटमध्ये गेले. ते बॉसच्या वडिलांचे मित्र होते. मग काय, त्यांनी हिला बॉसच्या अंडर काम शिकवण्यासाठी ठेवलं. पण ही कामात कमी आणि बॉसच्या मागे पुढे जास्त करत होती. तुला माहिती आहे का? अगं, हिनेच बॉसला प्रपोज केलं होतं. तेही एकदा नाही 3दा, हर्षा बोलली आणि गार्गीचे डोळे विस्फारले. मला तर काय वाटतं माहीत आहे, बॉसला एखादी हॉट हिरोईन गर्लफ्रेंड म्हणून शोभेल. तुला काय वाटतं? हर्षा बोलली. गार्गी काही बोलणार तेवढ्यात. यू मिस ब्ल्यू ड्रेस अँड येलो ड्रेस, गेट अप. राघवच्या आवाजाने दोघी पण हादरल्या आणि गोंधळून इकडे तिकडे बघू लागल्या. त्याचवेळी तो चालत त्या दोघी बसल्या होत्या तिथं आला. आय सेड गेट अप. तो पुन्हा त्या दोघींकडे बघत बोलला. तसं दोघी भीत उभ्या राहिल्या. इकडे स्वरा गालातच क्रूरपणे हसली. टेल मी नाव व्हॉट हॅपन्ड. तुम्ही दोघी काय डिस्कस करत होता? तो नजर रोखून तिला बघत होता आणि त्याची ती रागीट नजर पाहून तिच्या काळजाचं पाणी होत होतं. टेल मी. तो तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. ते सर, सॉरी, आम्ही आच्छी. तिने तोंडावर हात ठेवला आणि घाबरून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता लाल रंग उतरला होता. कम टू माय केबिन राईट नाव. तो शक्य तितक्या सौम्य आवाज ठेवत शांतपणे बोलला आणि ताडताड बूट वाजवत निघून गेला. त्याच्या आवाजातला थंडपणा इतका भयानक होता की दोघींचं पण हार्ट फेल व्हायचं बाकी होतं. हॉलमधल्या बाकी लोकांनी त्या दोघींना थोडं केविळवाण्या नजरेने पाहिलं आणि ते पण निघून गेले. गार्गी, आता काय होईल? हर्षाने गार्गीला विचारलं. दोघी पण जबरदस्त घाबरल्या होत्या. एसीमध्ये पण त्यांना घाम फुटला होता. माहीत नाही. चल. गार्गीने कपाळाला हात लावून घाम पुसला. दोघी पण घाबरत केबिनच्या जवळ आल्या आणि दरवाजावर टकटक केली. कम इन. त्याचा आवाज आला तसं दोघी त्याच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या.
तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. समोरच्या चेअरवर स्वरा पण बसलेली होती. खास गार्गीची फजिती, तिच्यावर होणारा ओरडा ऐकण्यासाठी स्वरा तिथं आलेली. सर, गार्गीने राघवला हाक मारली. तसं त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. सॉरी सर, गार्गी बोलली. राघव उठला आणि टेबलला राऊंड घालून त्यांच्यासमोर येऊन थांबला. आता सांगा, एवढं कसलं डिस्कशन चाललं होतं? त्याने शांतपणे विचारलं. सर सॉरी, ते असंच. गार्गीने मान खाली घातली. ऐनवेळी काय बोलावं तेच सुचत नव्हतं आणि हर्षाची तर त्याला बघून बोबडीच वळली होती. टेल मी फास्ट, डोंट वेस्ट माय टाईम. आता तो ओरडून बोलला आणि गार्गी जास्तच घाबरली. से समथिंग फास्ट, तो पुन्हा ओरडला. सर ते तुम्ही खूप हॉट आहात, खूप स्मार्ट आहात. तुम्हाला कोणीतरी हिरोईन गर्लफ्रेंड म्हणून शोभेल, बस एवढंच. गार्गी एका दमात बोलली आणि आता जोरात श्वास घेत बेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. आणि त्याची रिॲक्शन ब्लँक टोटल ब्लँक झालेला. तो गोंधळून तिलाच बघत होता. अविश्वासाने त्याला तसं पाहून तिने मान खाली घातली. हर्षा आणि स्वरा पण जबरदस्त शॉक झालेल्या. व्हॉट यू सेड? सगळ्यात पहिलं तर तो भानावर आला आणि त्याचवेळी तिने तोंडावर हात ठेवून शिंक थांबवली. त्याला भयानक राग आला. यू मे लिव्ह नाव, तो हर्षाकडे बघून बोलला. पहिलं तर हर्षाच्या लक्षातच आलं नाही. आय सेड गेट आउट, तो आता थोडं ओरडून बोलला. एस हर्षा अडखळत बोलली आणि पळतच दरवाजाकडे धावली. अँड वन मोर थिंग, त्याचा मागून आवाज आला तसं ती दरवाजामध्येच अडखळली. पडता वाचली. नेक्स्ट टाईम जर गॉसिप करायचं असेल तर या कंपनीला तुमची गरज नाही, अंडरस्टँड, तो करारी आवाजात बोलला. हर्षाने घाबरून मान हलवली आणि लगेच बाहेर पडली. इकडे गार्गीने तिला जाताना पाहिलं आणि सुस्कारा सोडला. आता माझं काहीच खरं नाही. हा हिटलर माझं काय करेल देव जाणे. प्लीज देवा, यावेळी याने मला माफ करू दे. मी उपवास पकडेन तुझ्यासाठी, नक्कीच मंगळवारी. काहीच खाणार नाही, पिणार नाही, पण प्लीज मला यावेळी वाचव रे. गार्गी मनातच देवाला साकडं घालत होती. आणि इकडं स्वरा आता राघव गार्गीला ओरडायची आतुरतेने वाट बघत होती. तिला तर वाटत होतं की गार्गीला आता राघवने काढूनच टाकावं. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. तिने काही न करताच आज गार्गी अडकली होती. स्वरा, तुला काही काम नाही का? राघवच्या आवाजाने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला. हो आहे ना, ती हसत बोलली. मग जा ना, कर काम. मी कोणालाच बसून टाइमपास करण्याचे पैसे देत नाही, राघव तुसडेपणाने बोलला. मग मात्र स्वरा थोडं रागातच बाहेर गेली. आता तिथं दोघंच उभे होते. राघव टेबलला टेकून दोन्ही हातांची घडी घालून उभा राहिला. डू यू हॅव अ कोल्ड, त्याने तिला शांतपणे विचारलं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तुला सर्दी झाली आहे का, त्याने पुन्हा विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. तू शिंकत का आहेस, त्याने विचारलं. नाही, मी कुठं शिंकली, तिने घाबरत उत्तर दिलं. त्याने भुवयावर करून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे थोडं शिंकली, ते धुळीमुळे, ती सावरण्याचा प्रयत्न करत बोलली. धूळ, ते ही इथं, सिरियसली, त्याने इकडे तिकडे बघत विचारलं. आता ती पुरती कात्रीमध्ये सापडली होती. काय उत्तर द्यायचं तेच कळत नव्हतं. तिला वाटलं होतं की रागात तो काहीतरी ओरडून बोलेल, अपमान करेल, पण याचं तर काही वेगळंच चाललं होतं. तिला आता घाम फुटला होता. त्याच्यासमोर उभं राहायची ताकद पण नव्हती. मिस गार्गी, त्याने हाक मारली. येस सर, ती मनाची येस सर,
येस सर, ती मनाची चलबिचल लपवण्याचा प्रयत्न करत उत्तरली. तुला काय वाटतं, मला कळत नाही का? हां, तो तिच्या डोळ्यात बघत बोलत होता. का काय? तिने गोंधळून विचारलं. थोड्या वेळापूर्वी मी प्रेझेंटेशन देत होतो आणि तुम्ही गॉसिप करत होता. वरून तू तर आळस पण देत होती. तुला मी काय स्टुपिड वाटलो का? तो अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता. नो नो सर, तिने नकारार्थी मान हलवत उत्तरली. मग कोण वाटतो? तो बोलला. कोण वाटतो? आता काय बोलू? गार्गीला खूप ऑकवर्ड वाटत होतं. त्याचे प्रश्न डोक्यावरून जात होते. बप्पा वाचव रे, खरंच उपवास करेन मी. ती केविलवाण्या नजरेने त्याला बघत होती. मिस गार्गी, टेल मी, तू या कंपनीची बॉस आहेस का? तो बोलला. तिने नकारार्थी मान हलवली. मग तुझी हिंमत कशी झाली माझ्या कंपनीत माझ्याच समोर आळस द्यायची? तो शांतपणे बोलत होता, पण आवाजाला धार होती. सॉरी सर, तिने मान खाली घातली. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिलं आणि मग रिसीव्ह केला. तिने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. तो फोनवर बोलत बोलत खिडकीत गेला आणि बाहेर बघत बोलू लागला. इकडे गार्गी अजूनही तिथंच उभी होती. त्याच्या फोनच्या संपण्याची वाट बघत होती. पण खूप वेळ झाला तरी तो फोनवरच बोलत होता. आता तिचे पाय पण दुखू लागले आणि पुन्हा एकदा आळस द्यायची इच्छा होऊ लागली. पण कशीबशी ती सावरली. मगाशी तो फोनवरच असू दे विचार करणारी ती आता त्याचा फोन लवकर संपावा अशी आशा करू लागली. शेवटी तब्बल 15 मिनिटांनी त्याचा फोन संपला आणि तो मागे फिरला तर ती अजूनही त्याच जागी उभी होती. त्याला आश्चर्य वाटलं. व्हाय आर यू स्टँडिंग हिअर? त्याने चकित होऊन विचारलं. तुम्ही जायला नाही सांगितलं, ती बोलली. मनात त्याला शिव्या घालत होती. ओके, गो टू युअर वर्क, तो बोलला. तशी ती पिंजऱ्यातून पक्षी उडावा तशी लगेच बाहेर पडली. ती येऊन तिच्या डेस्कवर अशी बसली जणू कित्येक वर्षानंतर तिला बसायला भेटलं असेल. तिला पाहून हर्षा लगेच तिच्या जवळ आली. गार्गी, बॉस खूप ओरडला का गं? त्याने तुला बाहेर तर काढलं नाही ना? हर्षाने अपराधीपणाने विचारलं. नाही, त्यांना फोन आला, त्यामुळे वाचले, गार्गी सुस्कारा सोडत बोलली. थँक गॉड. आय एम सो सॉरी यार, माझ्यामुळे हे सगळं झालं, हर्षा बोलली. इट्स ओके, गार्गी हसत बोलली. पण तुझी कसली हिंमत? तू सगळं बॉसला तोंडावर खरं बोलली, हर्षा बोलली. यात कसली हिंमत? घाबरून बोलले मी, गार्गी डोक्याला हात लावून बोलली. संध्याकाळी राघव लवकरच बाहेर पडला. आज ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ते जाम झालेले. त्यात त्याचा ड्रायव्हर पण नव्हता, त्यामुळे स्वतः ड्राईव्ह करतच तो ऑफिसच्या गेटच्या बाहेर आला. थोडं दूर गेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला गार्गी उभी असलेली दिसली. तसं त्याने गाडी स्लो केली. सकाळी तिला इतका वेळ उभं केलं होतं त्यामुळे त्याला थोडं वाईट वाटत होतं. तिचे पाय दुखत असतील का असं पण मनात आलेलं. त्याने तिच्या समोर जाताच गाडी थांबवली आणि काच खाली केली. गार्गी, जी वैतागून किती वेळ रिक्षाची वाट बघत होती, ती राघवला समोर पाहून चकित झाली. गेट इन, त्याचा आवाज आला तसं ती खिडकीच्या जवळ गेली. थँक्यू सर, पण मी ऑटोने जाईन, ती हसण्याचा प्रयत्न करत बोलली. ऑटो नाही मिळणार, सगळीकडे जाम आहे, तो बोलला. मिळेल सर, नाहीतर बस वगैरे दुसरं काही मिळून जाईल, ती बोलली. नाही मिळणार, गेट इन, आता तो थोडं रागात बोलला. मग मात्र तिने छत्री फोल्ड केली आणि दुसऱ्या बाजूने गाडीमध्ये येऊन बसली. सीट बेल्ट, त्याने इशारा केला. तिने लगेच सीट बेल्ट हातात घेऊन बांधायचा प्रयत्न करू लागली, पण सवय नसल्यामुळे तिला तो बांधता येत नव्हता.
वेट, तो बोलला आणि तिच्या बाजूला झुकून तिचा सीट बेल्ट लावू लागला. त्याने अंतर सोडलेलं असलं तरी पण तिला त्याच्याजवळ येण्याने शहारा आला आणि त्याच वेळी आच्छी, तिने तोंडावर हात ठेवला. त्याने बेल्ट घातला आणि आता रागान तिला बघू लागला. सॉरी सर, तिने दिलगिरी व्यक्त केली. आर यू प्लेइंग विथ मी? त्याने करारी आवाजात विचारलं. तिने मानेनेच नकार दिला. मग तुला सर्दी झाली नाही तरी पण प्रत्येक वेळी मी समोर आलो की का शिंकतेस तू? त्याने विचारलं. सॉरी सर, गार्गी बोलली. आय डोंट वॉन्ट युअर सॉरी, टेल मी द रिझन, तो बोलला. सर, ॲक्च्युली तुम्ही जो परफ्यूम लावला आहे त्याची मला ॲलर्जी आहे, त्यामुळे तुम्ही जवळ आलात की मला शिंक येते, ती हळू आवाजात कशीबशी बोलली. व्हॉट परफ्यूम ॲलर्जी? त्याने त्याच्या शर्टचा वास घेत विचारलं. तिने मानेनेच होकार दिला. ओके, देन स्टे अवे फ्रॉम मी, तो ड्राईव्ह करत बोलला. कोणाला तुमच्या जवळ यायचं आहे, ती मनातच बडबडली. व्हॉट? त्याने विचारलं आणि ती गडबडली. नाही, मी काहीच नाही बोलली, खरंच, ती घाबरून बोलली. ओके, पण एवढं घाबरायला काय झालं, तो बोलला. हे देवा, उगीच यांच्या गाडीत बसले. आता घरी जाईपर्यंत हा फक्त टॉर्चर करणार आहे. गार्गीने मनातच डोक्याला हात लावला. राघवने पुन्हा एकदा ड्राईव्ह करता करता त्याच्या शर्टचा वास घेतला आणि मग तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. ती आता बाहेरचा पाऊस बघण्यात बिझी होती. तिचे केस थोडेसे ओले झालेले, त्यावर पावसाचे थेंब चमकत होते. कानाच्या पाठीमागून पाण्याचा एक ओघळ खाली खाली येत होता. त्याने लगेच नजर हटवली आणि समोर बघू लागला, पण पुन्हा त्याला तिला पाहण्याची इच्छा झाली होती. नाही म्हणता त्याची नजर पुन्हा तिच्याकडे गेली आणि यावेळी तो ओघळ तिच्या कॉलरवरून खालच्या दिशेला जात चालला होता. शिट, हा पावसातली ही आणि तिला पाहून होणारी मनाची चलबिचल, भावनांचा कल्लोळ, सगळंच ना उलगडण्यासारखं कोडं आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आता पूर्ण रस्त्यावर फोकस केला. सर, तिच्या आवाजाने त्याने तिच्याकडे पाहिले. खिडकी उघडू? तिने थोडं अवघडून विचारलं. AC सुरू आहे, तो तिला इग्नोर करत बोलला. मग मात्र ती शांत बसली. काही वेळातच दोघे पण घरी आले. थँक्यू सर, ती गोड हसून त्याला बोलली आणि तिची ती स्माईल बघून पुन्हा एकदा त्याची विकेट तिथंच पडली. ती जाताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तसाच सीटवर डोकं टेकवून डोळे मिटून बसला. आणि त्याच वेळी त्या दोघांना एकत्र बघून स्वरा मात्र जबरदस्त रागावली. पावसामुळे आज ती लवकर घरी आलेली आणि त्याची वाट बघत होती. तेव्हाच तिला त्याची गाडी दिसली आणि जेव्हा तिने गार्गीला गाडीतून उतरताना पाहिलं तेव्हा तिच्या मनाची लाही झाली. आता हिचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे हे तिने पक्क ठरवलं. इकडे गार्गीने तिच्या रूममध्ये आली तर अनुष्का अगोदरच तिच्या रूममध्ये होती. अनुष्का, काय झालं, तू इथे? गार्गीने बॅग बेडवर ठेवत विचारलं. थँक गॉड तू आली. अगं, पाऊस पडत होता ना, त्यामुळे काळजी वाटत होती, अनुष्का बोलली. मी लहान थोडीच आहे काळजी करायला, गार्गी बोलली. हो, पण इथं तुला मी आणलं आहे म्हणून काळजी वाटली, अनुष्काने रिप्लाय दिला. ओके, जास्त काळजी करू नको. चेहऱ्यावरचा निखार कमी होईल आणि मग आमचे जीजू मलाच ओरडतील, गार्गी तिला चिडवत बोलली. जानू, उद्या मी बॅचलर्स पार्टी ठेवली आहे, अनुष्काने तिला सांगितलं. पण ती तर मुले ठेवतात ना, गार्गीने विचारलं.
हो, मंदारने बॅचलर्स पार्टी ठेवली आहे म्हणून त्याच्या अगोदरच मीच पार्टी करणार, अनुष्का बोलली. वेडी, त्याची काय गरज आहे? गार्गी थोडेसे ओलसर केस टॉवेलने पुसत बोलली. गरज आहे. मी त्याला नको ठेव बोलले होते, तरी पण तो ठेवतोय. आता मी मागे नाही हटणार. उद्या माझ्या 2-3 फ्रेंड्सला पबमध्ये बोलवलं आहे, अनुष्का बोलली. बरं, कर मग पार्टी, गार्गी तिला म्हटली. हे, कर मग पार्टी काय? तू पण येते, स्वरा पण आहे, अनुष्का म्हटली. नो नो, मी नाही येणार. मी अगोदर असलं काही केलं नाही आणि पबमध्ये तर माझ्या पिढीतून कोणी गेलं पण नसेल, गार्गी नकार देत बोलली. अगोदरच नकाराची घंटा लावू नको. त्या दिवशी दिलेला ड्रेस घालून उद्या रात्री तयार राहा, अनुष्का हट्ट करत बोलली. अगं पण मी ड्रिंक पण करत नाही, मग कशाला मी येऊ, गार्गी बोलली. डोंट वरी, मी तुला सॉफ्ट ड्रिंक देईल, पण पार्टीला तर तुला यायलाच लागेल, अनुष्का बोलली. अगं पण अनु, गार्गी बोलली. बेबो, तू माझी बेबो आहेस ना, चल ना प्लीज, अनुष्का इवलंसं तोंड करून बोलली. आता गार्गीचा नाईलाज झाला. ओके, पण मी ड्रिंक करणार नाही, गार्गीने तिला बजावलं. हो ग, छोटीशी पार्टी आहे, जायचं, नाचायचं आणि यायचं. लग्नानंतर मी त्यालाच नाचवेन, अनुष्का डोळा मारत बोलली आणि गार्गी खुदकन हसली. जानू, आवरले का? अनुष्का वन पीस घालून आलेली. वाव, अनुष्का मस्त दिसते, गार्गी हातात ब्रेसलेट घालत बोलली. हो, आणि तू तर परीच दिसतेस, अनुष्का तिला मागून मिठी मारत बोलली. नाही, तू जास्त छान दिसते, गार्गी हसत तिला बोलली. चोराच्या उलट्या बोंबा, पण थँक्स. चल पटकन, स्वरा गाडीमध्ये वाट बघत आहे, अनुष्का बोलली. दोघी पण रूमच्या बाहेर पडल्या आणि त्याच वेळी समोरून राघव येत होता. त्याला पाहताच लाजून गार्गीने मान खाली घातली. तो मात्र बिनधास्त ती त्याला क्रॉस होईपर्यंत बघत होता. शिट, आपण यांना का लाजतोय, तिने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. जान, ऑफिसमधल्या लेडीज काम करतात का ग, अनुष्काने अचानक विचारलं. गार्गीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. अगं, एवढा हॉट बॉस आहे, याला पाहून कोणाला काम सुचेल, अनुष्का जीभ चावत बोलली. चल पटकन, नाहीतर मंदारला सांगेन तू दुसऱ्यावर लाईन मारते, गार्गीने तिच्या पाठीत धपाटा मारत बोलली. लाईन नाही ग, तो तर एकदम मस्क्युलर आहे, परफेक्ट व्ही शेप, अनुष्का डोळा मारत बोलली आणि गार्गीने डोळे विस्फारून पुन्हा तिच्या पाठीत धपाटा मारला. आई ग, नको एवढं मारू, नाहीतर मी तुझ्याशी कट्टी करेन, अनुष्का पाठ चोळत बोलली. कर कट्टी, तसंही लग्न झाल्यावर तू मला थोडीच वेळ देणार आहेस, गार्गी वरवर हसत बोलली, पण आतून मात्र एक अनामिक दुःख दाटून आलं. ओय रडूबाई, लग्न झालं तरी पण तुझ्यासाठीचा वेळ फक्त तुझाच असेल, प्रॉमिस, अनुष्का गार्गीला एकच साईडने मिठी मारत बोलली. बस, हे असं आपल्याला चुकून कोणी पाहिलं तर वेगळं समजतील, गार्गी तिच्यापासून दूर होत बोलली. कोणाला काय समजायचं ते समजू दे, लव्ह यू, अनुष्का तिला पुन्हा मिठी मारत बोलली आणि मग दोघी पण हसत बंगल्याबाहेर आल्या. अनुष्काने गाडीचा दरवाजा उघडला तसं स्वरा बरसली. अनुष्का, किती लेट, कधीपासून वाट बघते, स्वरा रागात बोलली. ओहो, कूल डाऊन स्वरा, जाऊया आता, अनुष्का आतमध्ये बसत बोलली. स्वराने एक रागीट कटाक्ष गार्गीकडे टाकला आणि मग पुढे बघत बसली. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका पबच्या समोर येऊन थांबली. रात्रीची वेळ होती, त्यामुळे पबचा LED बोर्ड वेगवेगळ्या कलरमध्ये चमकत होता. त्या तिघी बाहेर पडल्या तर अनुष्काच्या 4 मैत्रिणी अगोदरच तिथं वाट बघत होत्या.
त्या सगळ्या मिळून आतमध्ये गेल्या. आतमध्ये डीजेवर म्युझिक सुरू होतं. तरुण तरुणी नाचत होते, ड्रिंक घेत होते. काही मुली नशेमध्ये बेभान झालेल्या. ते सगळं बघून गार्गीला धडकीच भरली. तिला परत जायची इच्छा झाली, पण आता अनुष्का सोडणार नाही हे पण तिला माहीत होतं. काही वेळातच अनुष्का सगळ्यांना एका हॉलमध्ये घेऊन आली. तिथं बरीच छान छान डेकोरेशन केलं होतं. मधोमध अनुष्काच्या मॅरेजचा बोर्ड पण होता. ठिकठिकाणी कलरफुल बॉल वरती लटकत होते आणि त्यातून परावर्तित झालेली कलरफुल लाईट सगळ्यांच्या अंगावर पडत होती. म्युझिक सुरू होतं. एकंदरीत तिथलं वातावरण बाहेरच्या जगापेक्षा अगदी भिन्न होतं. कशाचीच पर्वा नसावी, फक्त मौज मस्ती असावी असं तिथं येऊन सगळ्यांना वाटत होतं. हे फ्रेंड्स, ही पार्टी माझ्याकडून स्पेशल तुमच्यासाठी. काय प्यायचंय ते प्या आणि खायचंय ते खावा. आजची रात्र फक्त आपली आहे. पण हो, पिताना आपल्याला कोणी न्यायला येणार आहे का याची तयारी करून ठेवा. अनुष्का सगळ्यांना उद्देशून बोलली आणि लगेच बाकीच्या सगळ्या ड्रिंकवर तुटून पडल्या. स्वरा, मंदार आपल्याला न्यायला येणार आहे, सो जितकी पचवता येईल तितकी घे. अनुष्का हसून स्वराला बोलली. ही नाही का घेणार? स्वराने गार्गीकडे इशारा करत विचारलं. तिला सवय नाही, अनुष्का म्हटली. तसं ही मिडल क्लासच आहे हिनाबाई. स्वरा ड्रिंक तोंडाला लावत बोलली. गार्गीला थोडं रागच आला, पण तिने इग्नोर केलं. तिने मग शेजारच्या ट्रेमधून एक ऑरेंज ज्यूस उचलला आणि तोंडाला लावला. पण आज थोडी कडवट चव लागत होती. तिने तसाच तो पिऊन टाकला. काही वेळाने तुला थोडं गरगरायला लागलं. तिने आसपास पाहिलं तर स्वरा आणि अनुष्का ड्रिंक करत होत्या. ड्रिंक करत करत काहीतरी बोलत होत्या. ती त्यांच्याजवळ गेली. आज थोडं अडखळत होती. तिलाच कळत नव्हतं काय होतंय. ए अनुष्का, हिच्याशी बोलायचं नाही. गार्गीने अनुष्काचा हात पकडून स्वराकडे बोट दाखवत बोलली. का नाही बोलायचं? स्वराने उलटं विचारलं. ही खूप खूप क्रूर आहे, गार्गी बोलली. ते काय असतं? स्वराने भुवया वर करून विचारलं. तू खूप खूप त्रास देते मला, शिव्या घालते. नालायक बाई, गार्गी बोलली आणि स्वराचं डोकं सटकलं. काय बोलली तू मला? नालायक बोलते? तुला तर मी जॉबवरूनच काढून टाकते. स्वरा रागात धडपडत बोलली. तिला पण नशा चढली होती. तू कोण मला काढणार? राघव, ही इज द बॉस. गार्गी कपाळावर उलटा हात ठेवून सॅल्यूट करत बोलली. यस, बस ही इज माय बॉयफ्रेंड. स्वरा लाजत बोलली. तू फक्त त्याच्याच जीवावर उड्या मार, माकड कुठली. गार्गी तोंड बारीक करून बोलली. तू मला माकड बोलली? पण मी तर फिमेल आहे. स्वरा हसत बोलली. मग तू काय बोलू? तू माकडीन. हे हो, तू माकडीन. स्वरा मॅडम. माकडीन? हा, मी सगळ्यांना सांगणार. हे. गार्गी टाळ्या वाजवत आणि उड्या मारत स्वराला चिडवू लागली. तसं स्वरा धडपडत लगेच पुढे झाली आणि तिने गार्गीचे केस पकडले. आऊच! अनु, बघ ही माकडीन तुझ्या बेबोचे केस ओढते. गार्गी तोंड बारीक करून बोलली. तसं अनुष्काने स्वराला ढकलून दिलं आणि तिच्या समोर हात पसरून उभी राहिली. कोणाची हिंमत आहे माझ्या जानला टच करायची? हे मी त्याला माकडच बनवेल. अनुष्का रागात बोलली. आता स्वराने गार्गीला सोडलं आणि अनुष्काचेच केस पकडले. दोघी एकमेकींना मारू लागल्या. गार्गी पण त्यांच्यामध्ये पडली आणि तिने स्वराचा हात पकडून तिला बाजूला ढकलून दिलं. हडळ कुठची, माझ्या अनुला मारते? थांब. गार्गीने आता स्वराचा हात पकडला आणि त्यावर करकचून चावली. आई, आऊच! बावळट कुठली, चावते मला.
स्वरा हात झाडत दूर जाऊन उभी राहिली. गार्गी अजूनही होठ बाहेर काढून आणि डोळे बारीक करून स्वराकडे बघत होती. चाऊ का? बोल, चाऊ चाऊ. गार्गी पुन्हा तिच्याकडे जाणार तेवढ्यात अनुष्काने तिचा हात पकडला. जानू, नो. तू शहाणी बाळ आहे की नाही? असं नाही करायचं. ती आपली गेस्ट आहे की नाही? तिला नाही चावायचं. अनुष्का धडपडत गार्गीला समजावत होती. गार्गीने तोंड बारीक केलं आणि मान खाली घातली. चल सॉरी बोल. अनुष्का गार्गीचा हात पकडून स्वराकडे ओढत बोलली. गार्गी स्वराच्या समोर जाऊन उभी राहिली. शॉला मॅडम. गार्गी कान पकडून बोलली. तू खरंच शॉली बोलते? स्वरा बोलली. हो. गार्गीने वरून खाली मानेला झटका दिला. मग ठीक आहे. खोटं बोलली तर मी नाही माफ करणार. स्वरा म्हटली. मी खलच बोलते शॉली. गार्गी म्हटली. ही 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 बघ चोचली बोलते. स्वरा हसली. असू दे, मी अशीच बोलणार. गार्गी बोलली आणि त्याच वेळी तिने ड्रिंक घेतलं आणि दुसरा ग्लास पण संपवून टाकला. अनुष्का, तुला माहीत आहे का, ही खूप वेंधळी आहे. हिला ना मी कंपनीतून नक्कीच काढणार. बघच. स्वरा ड्रिंक करता करता हसत बोलली. तसं गार्गीने तिथंच खाली बसली आणि रडायला सुरुवात केली. अनु, ही बघ ना काय बोलते. गार्गी डोळे पुसत बोलली. जानू, डोंट वरी. ती तशीच बोलते. तिला नाही काढता येणार. अनुष्का पण तिच्या शेजारी खाली बसली आणि बोलली. मीच जाणार. बाश, मला 6 महिन्यांचे एक्सपिरियन्स लेटर मिळू दे. मग बघच हिच्या मागे लात मारून जाणार. गार्गी डोळे पुसत बोलली. कुठे लात मारणार? स्वराने स्वतःचं ड्रिंक सावरत खाली वाकून विचारलं. थांब, दाखवते. गार्गी जमिनीवर हात ठेवून धडपडत उठली आणि स्वराच्या मागे गेली. ही बघ, अशी. गार्गीने स्वराच्या बॅक साईडवर जोरात लात मारली. तसं स्वरा पुढे जाऊन खाली पडली. हे 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 हे. गार्गी टाळ्या वाजवून लागली आणि आऊच. स्वरा बॅक साईडला चोळत रागात गार्गीकडे बघू लागली. चुप. स्वराचा राग बघून गार्गी स्वतःच ओरडली आणि तिने पटकन ओठांवर एक बोट ठेवलं. नेहा मॅडम, शॉली. ती सुरात बोलली. थांब, तुला दाखवते. स्वरा धडपडत उठली आणि गार्गीच्या दिशेने येऊ लागली. तसं गार्गी तुटून आसपास पळू लागली. नशेमुळे मध्येच धडपडत होती, पण स्वरा पण नशेमध्ये जास्त फास्ट नव्हती. त्यामुळे तिला गार्गीला पकडता येत नव्हतं. पळता पळता स्वराचा हात एका टेबलला लागला आणि त्या टेबलवरचे सगळे ड्रिंक खाली सांडले. ग्लासच्या सगळ्या काचा इतरत्र विखरल्या. तिथं असणारे वेटर लगेच तिकडे धावले. अनुष्काच्या बाकीच्या फ्रेंड पण नशेत होत्या. त्या पण तिथं आल्या आणि अनुष्का पण धडपडत गार्गीजवळ आली. काय झालं जानू? तू पडली? बघू तुला कुठे लागलं. अनुष्का गार्गीला पकडत बोलली. मी नाही पडली. स्वरा मॅडमने सगळे ग्लास पाडले. गार्गी पापण्या वर खाली करत स्वराकडे बोट दाखवत बोलली. ए चुप. तू माझ्याकडे बोट नाही दाखवायचं. स्वरा ओरडून मान झटकत बोलली. ओके अंकल, हिने ग्लास फोडले. जान्हवी बोलली. हसू आले ना? हसायलाच पाहिजे. कथेचा आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया कथेच्या पुढच्या भागात.